नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एक इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी आलेली बाळांनो, याला तुम्ही गुड न्यूज कन्सिडर करू शकता. ठीक आहे, पूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगेल, पूर्ण प्रेस रिलीज मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर कुणाल कनोडिया होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो, पैसे नाही द्यायचे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. ठीक आहे, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून नक्कीच जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला बघूया. जी प्रेस रिलीज नोट आहे ती पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलू. ठीक आहे, ठीक आहे बाळांनो, आता पूर्ण प्रेस रिलीज आपण बघूया. ठीक आहे, काय म्हटलंय, एचएससी बोर्ड 2026 एनईपी अंतर्गत मोठा अपडेट. एनईपी म्हणजे काय रे बाळांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बेसिकली. ठीक आहे, मुंबई शिक्षण प्रतिनिधी, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एनईपी, त्याला मराठीमध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतो बेसिकली. ठीक आहे, अंतर्गत राज्याचा निकाल सुधारण्यासाठी शासनाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. ठीक आहे, स्टेटचं जे पासिंग पर्सेंटेज असतं बाळांनो, ते इन्क्रीज करण्यासाठी दरवर्षी गव्हर्नमेंट काही ना काही स्टेप्स घेत असतं, काही ना काही प्रॅक्टिस करत असतं बाळांनो. ठीक आहे, एचएससी बोर्ड 2026 साठी परीक्षेसाठी अशाच प्रकारच्या उपयोजना अपेक्षित आहेत. ठीक आहे, अशाच पद्धतीचे जे चेंजेस दरवर्षी एचएससी बोर्ड करतं, या वर्षी सुद्धा अपेक्षित आहेत. तज्ञ शिक्षक व प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या मते विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक नियोजनबद्ध करावा, यासाठी स्किप करता येणारे व नॉन स्किप करता येणारे धडे निश्चित करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, याच्यावर मी आधी पण एक व्हिडिओ बनवला होता बाळांनो, स्किपेबल नॉन स्किपेबल चॅप्टर वरती. त्याच्यात मी मागच्या वर्षाचे रेफरन्स घेतला होता. ठीक आहे, मागच्या वर्षी हे स्किपेबल होते, हे नॉन स्किपेबल होते. या वर्षाचे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, प्रेस नोट मध्ये जसे मेन्शन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करता येईल, बेसिकली टाइम मॅनेज करता येईल. तुम्हाला कोणत्या चॅप्टरला जास्त टाइम द्यावा लागतो, कोणत्या चॅप्टरला कमी द्यावा लागतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे स्किपेबल चॅप्टर असतात बाळांनो, ते अशा असतात का त्यांना डायरेक्ट करायचं नसतं, असं नसतं बाळांनो. त्यांना तुम्हाला लेस टाइम द्यावा लागतो बाळांनो. ठीक आहे, आणि जे नॉन स्किपेबल असतात त्यांना काय असतं बाळांनो, तुम्हाला टाइम थोडासा जास्त द्यावा लागतो बेसिकली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेज करू शकता. तर नॉन स्किपेबल चॅप्टर मधून काय असतं बाळांनो, जास्त क्वेश्चन येतात. स्किपेबल चॅप्टर मधून काय येतं, कमी क्वेश्चन येतात बेसिकली. एवढं लॉजिक समजलं तुम्हाला, एवढंच अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि राज्याचा एकूण निकाल वाढण्यासाठी मदत होईल. बघा, स्टेट वरती पण एक प्रेशर असतो बाळांनो. ठीक आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा, की स्टेटचं पासिंग पर्सेंटेज वाढावं. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी अधिकृत बोर्ड परीक्षांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता जे चॅप्टर प्रेस नोटने सांगितले ते खूप मिक्स पद्धतीने होते, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर इथं लिहून दाखवतो बाळांनो. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो, 100% खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा प्रश्न आहे स्टेट अँपियर्स लॉ, हा प्रश्न 12 वेळा येऊन गेलेला आहे बाळांनो आतापर्यंत, 12 वेळा. तर 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणून हा प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. अशा प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे बाळांनो. एक एक प्रश्नावरती टीचरांनी 7-7, 8-8 दिवस पेड केलेले आहेत. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला, आता जे चॅप्टर्स सांगितलेत बाळांनो, ते चॅप्टर्स मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, खूप प्रेस नोटमध्ये खूप काही जंबल्ड होतं. ठीक आहे, मी तुम्हाला आता एकदम सोप्या भाषेत करून सांगतो. जर मला फिजिक्स बद्दल बोलायचंय बाळांनो, आणि हे फक्त टेक्निकल सब्जेक्ट बद्दल बोललेले आहेत पेपर सेटर्स आणि एक्सपर्ट. ठीक आहे, जर फिजिक्स बद्दल बोलायचं झाले, फिजिक्सचे जे नॉन स्किपेबल चॅप्टर बाळांनो, अनस्किपेबल चॅप्टर मी तुम्हाला 2 अशा पद्धतीने करून दाखवतो. ठीक आहे, प्रेस नोटमध्ये अशा पद्धतीने मेन्शन नसतं बाळांनो. आता फिजिक्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, नॉन स्किपेबल म्हणजे त्यांना तुम्ही स्किप करू शकत नाही बाळांनो. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर असतं बाळांनो तुमचं केटीजी, जे प्रेस नोटमध्ये सांगितलंय. ठीक आहे, केटीजी. दुसरं चॅप्टर म्हणजे बाळांनो तुमचं रोटेशन. ठीक आहे, तिसरं म्हणजे तुमचं बाळांनो थर्मो. ठीक आहे, चौथं कोणतं सांगितलं बाळांनो, चौथं सांगितलं तुमचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ठीक आहे, आणि 5वं तुमचं नॉन स्किपेबल सांगितलंय बाळांनो तुमचं EMI. हे तुमचे नॉन स्किपेबल सांगितलेत बोर्डाने, पेपर सेटरने, ज्यातून या चॅप्टर्सला तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाही. आणि जे चॅप्टर्स नॉन स्किपेबल असतात ना बाळांनो, त्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येतात बोर्डात, दरवर्षीच आहे आणि या वर्षी पण येतील. है ना. आता जे स्किप करू शकतात म्हणजे तुम्ही लास्ट मोमेंटला करू शकतात किंवा कमी टाइम अलॉट करू शकतात असे चॅप्टर कोणते बाळांनो. याच्यामध्ये पहिला आहे बाळांनो मॅग्नेटिक मटेरियल बेसिकली.
ठीक आहे, कोणतं? मॅग्नेटिक मटेरियल. त्यानंतर कोणतं आहे बाळांनो? त्यानंतर आहे तुमचं ड्युअल नेचर. ठीक आहे, त्यानंतर तुमचं आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. त्यानंतर आहे बाळांनो तुमचं ऑसिलेशन. या असे चॅप्टर आहेत 4. याच्यामधून सगळ्यात कमी प्रश्न येणार आहेत बाळांनो, सगळ्यात कमी प्रश्न. या चॅप्टर्सला तुम्ही शेवटच्या क्षणाला सुद्धा केलं तरी चालेल. आता हे झालं फिजिक्सचं. तसंच आपण केमिस्ट्रीचं. आणि एवढं सांगतो बाळांनो, हे सगळे चॅप्टर्स आहेत ना, या चॅप्टरमधून जे पण प्रश्न येणार आहेत त्याचे सिमिलर प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा. मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथून येतील. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे पहिले फीडबॅक बघा, त्यानंतर तुम्हाला वाटलं की हा खरंच या सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात तरच तुम्ही एनरोल करा. ठीक आहे, त्यानंतर केमिस्ट्री बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, केमिस्ट्रीचं पण तशाच पद्धतीने आपण बघू. नॉन स्किपेबल आणि स्किपेबल. स्किपेबल म्हणजे काय रे बाळांनो? जे तुम्ही स्किप करू शकतात. नॉन स्किपेबल म्हणजे काय रे बाळांनो? ज्यांना तुम्हाला कधीच नाही सोडायचं. बेसिकली यांना तुम्ही असं कन्सिडर करू शकता, नॉन स्किपेबल म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न येणारे चॅप्टर्स. त्याच्यामध्ये पहिलं बाळांनो केमिस्ट्रीचं तुमचं ऑब्व्हियसली थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कोणतरी बाळांनो तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे, तिसरं कोणतरी बाळांनो तुमचं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स ग्रुप. त्यानंतर कोणतरी बाळांनो ट्रान्झिशन अँड इंटर ट्रान्झिशन एलिमेंट्स, है ना. त्यानंतर कोणतं चॅप्टर आहे तुमचं? त्यानंतर तुमचं आहे बाळांनो अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड. हे तुमचे झाले बाळांनो नॉन स्किपेबल. ठीक आहे, आता स्किपेबल बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तिथं येतं तुमचं बायोमॉलिक्यूल. ठीक आहे, त्यानंतर येतं बाळांनो तुमचं पॉलिमर. ठीक आहे, त्यानंतर येतं तुमचं ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे, हे 3 चॅप्टर आहेत बाळांनो जे तुम्ही स्किप करू शकतात. आता याच्यापेक्षा वेगळे तर पेपर सेटरने नाही सांगितलं प्रेस नोटमध्ये. ठीक आहे, हा एवढेच 3 चॅप्टर आहेत जे स्किपेबल आहेत. म्हणजे याच्यातून सगळ्यात कमी प्रश्न तुमचे येणार आहेत बाळांनो. याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न तुमचे येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, या सगळ्या जेवढे पण स्किपेबल नॉन स्किपेबल जेवढे पण चॅप्टर आहेत बाळांनो, त्याच्यामधून जे सिमिलर प्रश्न येतात ते तुमच्या टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. आता हा शेवटचा क्षण आहे बाळांनो. याच्यात तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या ज्या सगळ्यात जास्त येण्याच्या शक्यता आहे, आणि त्यासाठी टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आहे. गोष्ट समजा पहिले, है ना. त्यानंतर मॅथ्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मॅथ्सचे परत आपण नॉन स्किपेबल आणि स्किपेबल अशा पद्धतीने डिवाइड करू बाळांनो. मॅथ्सचे नॉन स्किपेबल बद्दल बोलायचं झालं बाळांनो, नॉन स्किपेबल मॅथ्सचा वेक्टर. ठीक आहे, दुसरं म्हणजे बाळांनो तुमचं ट्रिगो फंक्शन. तिसरं म्हणजे बाळांनो तुमचं लाईन अँड प्लेन. आणि चौथं म्हणजे बाळांनो तुमचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मध्ये कोणतं बाळांनो? इनडेफिनाइट. ठीक आहे, चल हे झाले नॉन स्किपेबल. आता स्किपेबल मध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर तुमचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर बाळांनो तुमचं लिनियर प्रोग्रामिंग. आणि त्यानंतर बाळांनो तुमचं ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन नाही, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. या सगळ्या चॅप्टरचे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आपले टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये प्रत्येक चॅप्टरचे व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जर बायोलॉजीचं बोलायचं झालं बाळांनो, बायोलॉजी बद्दल नॉन स्किपेबल मध्ये तुमचे 4 चॅप्टर असतात बाळांनो. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स. त्यानंतर तुमचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मॅथ्स वाले थांबा, अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, आणि तुमचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्याच जागेवर बायोलॉजीमध्ये स्किपेबल बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. दुसरे बाळांनो तुमचं इकोसिस्टम अँड एनर्जी कन्झर्वेशन. आणि तिसरे बाळांनो तुमचं बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, हे तुमचे स्किपेबल नॉन स्किपेबल याचे पण इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतीलच. आता मी तुम्हाला एक सांगतो बाळांनो, आता जेवढे पण सगळ्यात पहिले नॉन स्किपेबल चॅप्टर करा. सगळ्यात पहिले नॉन स्किपेबल केलं, कारण नॉन स्किपेबल मध्ये मी तुम्हाला सांगतो बाळांनो 75% पेपर तुमचा नॉन स्किपेबल मधून असतो. या गोष्टीला समजून घ्या, 75% पेपर. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचे स्किपेबल. ठीक आहे, त्यानंतर काही चॅप्टर सोडू वाटले तुम्ही सोडू शकतात. कारण एक गोष्ट समजा बाळांनो, तुमचा 98 मार्काचा पेपर असणार आहे फिजिक्सचा, त्याच्यापैकी 70 मार्काचा सोडवायचा आहे फक्त. 112 मार्काचा पेपर असणार आहे मॅथ्सचा, किती मार्काचा सोडवायचा आहे? 80 मार्काचा सोडवायचा आहे फक्त. त्याच पद्धतीचे केमिस्ट्रीचा सुद्धा 98 मार्काचा असतो बाळांनो. अशा पद्धतीने खूप सारे ऑप्शनचे प्रश्न असतात. मग तुम्ही आत्ता अशी प्रसंग आहे ना बाळांनो, आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे 70 पैकी कमीत कमी 60 मार्क फिक्स करायचे. त्यानंतर आपण 65, 67, 68 पर्यंत जाऊ आपण. गोष्ट समजते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 3च गोष्टी करा बाळांनो. HSC बोर्डाचं पुस्तक वाचा व्यवस्थित, प्लस त्यानंतर PYQs करा, प्लस टॉप 200 क्वेश्चन करा.
आता टॉप 200 क्वेश्चन मध्ये बरेच PYQ आपण ऑलरेडी कव्हर केलेले, ठीक आहे. पण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आणि एवढ्या जर दोघं गोष्टी केल्या बाळांनो, मी सांगतो 95% कुठंच गेले नाही, कुठंच गेले नाही 95%, ठीक आहे. जे तुमच्यासाठी येणारं असतं बाळांनो, ज्याची सगळ्यात जास्त शक्यता असते, तेच आपण टॉप 200 मध्ये टाकलेलं असतं. नक्कीच एनरोल करा बाळांनो, ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काय अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा. कॉल उचलला जात नाही बाळांनो, कारण कंटिन्युअस लेक्चरमध्ये असतो मी, ठीक आहे. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज नक्कीच ड्रॉप करू शकतात. नक्कीच एनरोल करा. 95% बोर्डमध्ये आत्तापासून सुरू केलं तरी पॉसिबल आहे, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.